कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम आपल्याला पंचगंगेच्या पाणी पातळीवर सातत्याने दिसतोय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं आता इशारी पातळी गाठलेली आहे. पंचगंगेची पाणी पातळी सध्या 39 फुटांवरती दिसते. जिल्ह्यामध्ये 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 84 फुटांवर आहे. जिल्ह्यातला पावसाचा जोर ओसरला पण पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या 12 तासापासून कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी झाला असला तरी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मात्र गतीने वाढ होताना दिसत आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. नदीकाठावर जी गावे आहेत, ज्या गावांमध्ये पुराचे पाणी पहिल्यांदा शिरतं त्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाण्याची पातळी जर अशाच पद्धतीने वाढत राहिली तर स्थलांतर करण्यासाठी तुम्ही तयार राहा अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. अलमट्टी धरणामधून साधारण 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे. तो सुरू झाला त्यामुळे कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यांना खूप दिलासा हा म्हणावा लागेल. कारण आत्ताच जर कोल्हापूर शहर असेल किंवा या सगळ्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी घाटमाथ्यावर पावसाची संततधार ही सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरण ही जवळपास 80% आहेत. ती पूर्णपणे भरलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जर घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आणि धरण 100% भरला तर विसर्ग या नदीपात्रामध्ये होऊ शकतो आणि नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन देखील नागरिकांनी करणे खूप गरजेचे आहे, महत्त्वाचे आहेत. याविषयी अपडेट जाणून घेत